मित्रांनो, ओम नमः शिवाय. धनाची अधिष्ठात्री देवी माता महालक्ष्मी यांच्या असीम कृपेने तब्बल 90 वर्षानंतर 29 जुलै बुधवार गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग निर्माण होत असल्याचे मानले जात आहे. या दिवशी तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगामुळे 12 राशींमधील 4 भाग्यवान राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. या राशींवर माता महालक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहील असे मानले जाते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी, आर्थिक प्रगती तसेच आनंदाच्या अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, असे मानले जाते की गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुच्या कृपेचा, ज्ञानाचा आणि दैवी आशीर्वादांचा दिवस असतो. यंदा या पवित्र दिवशी तयार होणाऱ्या शुभ योगांमुळे काही राशींच्या नशिबाला जणू नवी दिशा मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. माता महालक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडथळे कमी होऊन सुखसमृद्धीचे दिवस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग त्या 4 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या राशींवर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे? आणि कोणत्या राशींना आर्थिक प्रगती, यश आणि आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता आहे? यात सर्व राशींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक राशीबद्दलची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी, जर तुम्ही माता महालक्ष्मीचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मनापासून जय माता महालक्ष्मी असे लिहा. तसेच मराठी राशीफल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच राशी भविष्य, ज्योतिष आणि धार्मिक माहितीचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु, शिक्षक आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा प्रत्येक मार्गदर्शक यांच्याविषयी कृतज्ञता, श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हा मंगलमय उत्सव आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा केला जातो. धर्मग्रंथांमध्ये या दिवसाला आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेदव्यास जयंती या नावानेही ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी 4ही वेदांचे संकलन आणि वर्गीकरण करून संपूर्ण मानवजातीला अमूल्य ज्ञानाची देणगी दिली. याशिवाय महाभारत, श्री भगवद्गीता आणि अनेक महान ग्रंथांची निर्मितीही त्यांनी केली. म्हणूनच त्यांना आद्यगुरु मानले जाते आणि त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथीची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:18 होणार असून तिची समाप्ती 29 जुलै रोजी रात्री 8:05 होईल. उद्य तिथीनुसार 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या पवित्र दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे. जर ते शक्य नसेल तर घरच्या स्नानाच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब मिसळून स्नान करावे. स्नानानंतर सर्वप्रथम भगवान सूर्यनारायणाला 1 लोटा जल अर्पण करून आपल्या गुरुचे मनोभावे स्मरण करावे, त्यांना वंदन करावे आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी. ज्यांना व्रत पाळणे शक्य असेल त्यांनी श्रद्धेने या व्रताचा संकल्प करावा. भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या मंत्राचा जप करावा, त्यांच्या नामस्मरणात वेळ घालवावा आणि शक्य असल्यास श्री सत्यनारायणाची कथा ऐकावी किंवा आयोजित करावी.
या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नधान्य, वस्त्र किंवा आर्थिक मदत गरजू लोकांना दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अगदी लहान स्वरूपात केलेले दानही मनापासून केले असेल तर त्याचे महत्त्व अधिक असते. याचबरोबर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करावी, मुक्या जीवांची सेवा करणे हे देखील मोठे पुण्य मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुळशी मातेची विधीपूर्वक पूजा करावी आणि संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. तसेच या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणेही शुभ मानले जाते. पिंपळाच्या मुळाशी खडीसाखर मिसळलेले गोड पाणी अर्पण करावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. अशी श्रद्धा आहे की यामुळे भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि अनेक मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य मिळते. गुरुपौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन करून चंद्रदेवांना दूध, गंगाजल आणि अक्षता मिसळून अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य देताना सोमाय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करावा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे चंद्राशी संबंधित दोष कमी होण्यास मदत होते. पती-पत्नीमध्ये मतभेद किंवा वाद होत असतील तर या दिवशी दोघांनी एकत्र चंद्रदर्शन करून चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करावे. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढण्यास मदत होते. तसेच घरातील तणाव कमी होऊन आनंदी वातावरण निर्माण होते. जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य, सुखसमृद्धी आणि धनवृद्धीची इच्छा असेल तर या दिवशी श्रद्धेने श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामांचे पठण करावे. अनेक धार्मिक मान्यतेनुसार या स्तोत्रांचे पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा करून मंत्र जप करावा, गरजू लोकांना मदतीचा हात द्यावा आणि दानधर्म करावा. असे केल्याने मनाला समाधान मिळते आणि जीवनात शुभ परिणाम अनुभवायला मिळतात अशी श्रद्धा आहे. आता जाणून घेऊया त्या 4 भाग्यवान राशींबद्दल, ज्यांच्यावर यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगाचा विशेष प्रभाव पडू शकतो. ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार या राशींना आर्थिक प्रगती, नवीन संधी, शुभवार्ता आणि यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग त्या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत? कोणत्या राशींच्या आयुष्यात हा शुभ योग सकारात्मक बदल घडवू शकतो? चला तर मग एक-एक करून सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सनातन धर्मामध्ये माता महालक्ष्मी यांना धन, वैभव, समृद्धी आणि सौभाग्याची अधिष्ठात्री देवी मानले जाते. धर्मग्रंथांमध्ये असे वर्णन आढळते की ज्या व्यक्तींवर माता महालक्ष्मीची कृपा असते, त्या व्यक्तींच्या जीवनात सुख आणि समृद्धीचा वास राहतो. मात्र त्यांच्या स्वभावाला चंचल असेही संबोधले जाते, म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक चढउतार येत राहतात. माता महालक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून अनेक जण श्रद्धेने विविध धार्मिक उपाय, पूजा आणि दानधर्म करतात. आजच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणी, कामातील अडथळे आणि जीवनातील विविध संकटांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे जीवनात अनेक चढउतार अनुभवायला मिळतात, त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या भविष्याबद्दल उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गुरुपौर्णिमेला महालक्ष्मी योग तयार होत असल्याचे ज्योतिषज्ञ सांगतात. या शुभ योगांमुळे 12 राशींमधील 4 राशींवर माता महालक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढे आपण त्या 4 भाग्यवान राशींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 1. मेष राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची गुरुपौर्णिमा अनेक सकारात्मक संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत चांगल्या घडामोडी घडू शकतात, उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माता महालक्ष्मीच्या कृपेने घरात आनंद, समाधान आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची किंवा जबाबदारी वाढण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, फायदेशीर व्यवहार किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. प्रेम संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे, तर काहींसाठी परदेश प्रवास, शिक्षण किंवा करिअरशी संबंधित शुभ संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे हा काळ आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी आणि मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी अनुकूल मानला जात आहे. 2. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष उत्साहवर्धक ठरू शकतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तयार होणाऱ्या शुभ योगांमुळे जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. एखादी प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तीची भेट तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. आर्थिक लाभाच्या संधी वाढू शकतात, तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते, तर कार्यरत व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रगतीचे मार्ग खुलू शकतात. प्रेम संबंध अधिक मजबूत होऊ शकतात आणि काहींसाठी विवाह योग देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे. 3. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी गुरुपौर्णिमेचा हा शुभ काळ आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या प्रगतिकारक ठरू शकतो. माता महालक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नामध्ये वाढ होण्याची किंवा आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी केलेल्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले फळ आता मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी, चांगले व्यवहार आणि विस्ताराची शक्यता निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळू शकते. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते आणि भविष्यासाठी आखलेल्या योजनांना योग्य दिशा मिळू शकते. ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार तुमच्या कुंडलीतील शुभ योगांमुळे उत्पन्न वाढण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती, वेतनवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदल्यांची संधी मिळू शकते. काही व्यक्तींना सरकारी नोकरी संदर्भातीलही सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना देखील चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तसेच वाहन, घर किंवा माल जात आहे. 4. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची गुरुपौर्णिमा अनेक सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. बराच काळ ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात, त्या प्रयत्नांचे फळ आता मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह निर्माण करू शकते. मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य आणि जीवनसाथी यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि समजूतदार स्वभावामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात आणि नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ, प्रोत्साहनपर लाभ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नफा वाढण्याचे आणि व्यवसाय विस्तारण्याचे संकेत दिसत आहेत. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना योग्य संधी मिळू शकते. कुटुंबवृद्धीची अपेक्षा असलेल्या काही जोडप्यांसाठी आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रेम संबंध अधिक दृढ होऊ शकतात आणि काहींसाठी विवाह योग निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 4 भाग्यवान राशी, ज्यांच्यावर यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगांचा विशेष प्रभाव पडण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्त केली जात आहे. जर तुमची रास यामध्ये असेल तर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यासह या शुभ काळाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन देऊ शकते, परंतु यश मिळवण्यासाठी तुमची मेहनत, योग्य निर्णय आणि प्रामाणिक प्रयत्न तितकेच महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला मराठी राशीफल वरील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ज्योतिषविषयक धार्मिक माहिती आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी STV राशीफल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये मनापासून जय माता महालक्ष्मी आणि जय श्री हरी विष्णू असे आवर्जून लिहा. माता महालक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. पुन्हा भेटूया राशी भविष्य. 4. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची गुरुपौर्णिमा अनेक सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. बराच काळ ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात, त्या प्रयत्नांचे फळ आता मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह निर्माण करू शकते. मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य आणि जीवनसाथी यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि समजूतदार स्वभावामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात आणि नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ, प्रोत्साहनपर लाभ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नफा वाढण्याचे आणि व्यवसाय विस्तारण्याचे संकेत दिसत आहेत. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना योग्य संधी मिळू शकते. कुटुंबवृद्धीची अपेक्षा असलेल्या काही जोडप्यांसाठी आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रेम संबंध अधिक दृढ होऊ शकतात आणि काहींसाठी विवाह योग निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 4 भाग्यवान राशी, ज्यांच्यावर यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगांचा विशेष प्रभाव पडण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्त केली जात आहे. जर तुमची रास यामध्ये असेल तर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यासह या शुभ काळाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन देऊ शकते, परंतु यश मिळवण्यासाठी तुमची मेहनत, योग्य निर्णय आणि प्रामाणिक प्रयत्न तितकेच महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला मराठी राशीफल वरील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ज्योतिषविषयक धार्मिक माहिती आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी STV राशीफल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये मनापासून जय माता महालक्ष्मी आणि जय श्री हरी विष्णू असे आवर्जून लिहा. माता महालक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. पुन्हा भेटूया राशी भविष्य.